आणि सर्वांना माहिती असलेला विषय म्हणजे स्त्री भ्रूण हत्या या विषयावरती मी एक परफॉर्मन्स करणार आहे. मी स्पीच देणार नाही, एक परफॉर्मन्स करणार आहे. तर तुम्ही शांतपणे जरा परफॉर्मन्स कडे लक्ष द्या. आई आई ए आई आई ऐकतेस का ग? आई ऐकायला येतोय तुला माझा आवाज? आई मी बोलते. आई अगं तुझी मी छपोली बोलते, अगं तुझी परी बोलते. नाही समजला का ग आई तुला? आई मी तुझ्या पोटातलं बाळ बोलते. आई आई येतोय तुला आवाज माझा? आई अगं काल तुला मी असल्याची बातमी समजली ना? कालच तुम्ही टेस्ट केलीस ना ग? हो ना? पण ना सकाळी मी बाबांचा आवाज ऐकला तुझ्याजवळ बोलताना की तुम्ही कुठे ते दवाखान्यात जाणार आहात, काहीतरी सोनोग्राफी करणार आहात. काय असतं की ती सोनोग्राफी? मला नाही माहिती ती सोनोग्राफी काय असते ती, पण तुम्ही बाबांचा अजून एक शब्द मी ऐकले, मुलगा असेल तर ठेवू आणि मुलगी असेल तर तिला काढून टाकू. काढून टाकू म्हणजे मग तुम्ही मला मारणार का ग आई? आई अगं आजी काल आजी बोलत होती तुझ्या बाजूला, तू बाजूलाच होतीस ना आजीच्या? बाबांना बोलत होती, मी ऐकलं तिला दवाखान्यात नको नेऊ, ते मी देते ना ते औषध दे. ते औषध दिलं ना तर दवाखान्याचा खर्च पण वाचेल. औषध म्हणजे काय ग? ते कडू असतं ना का ग? नको घेऊ ते घेतलं ना ते माझ्या पण पोटात जाईल. माझ्या पोटात गेल्यानंतर मग ते मला कडू लागेल आणि खूप गुदमरेन ग मी. आई तू वात्सल्याचा सागर आहेस, मायेचा सागर आहेस. आई हा शब्द मी बाहेर आल्याशिवाय मला आईच्या वात्सल्याची ऊब समजणार नाही ग. तू मला जर जन्मालाच दिला नाहीस तर मला ते नाही समजणार. तू बघ ना मला जन्माला देऊन. तू जन्माला दिलास तर हे सुंदर विश्व मी बघीन, निळं आकाश बघीन, जमीन बघीन, सर्वांसोबत खेळेन. पण जर जन्माला नाही दिलंस ह्या गोष्टी मला कशा समजतील? आई एक गोष्ट विचारू का ग? तुम्ही का मला मारताय? कारण तुम्हाला वंशाचा दिवाच हवा आहे ना? वंशाचा दिवाच हवा आहे ना तुम्हाला? वंशाच्या दिव्याची दिव्याबाई तुम्ही ही उजळती पणती का विझवताय? जर ही उजळती पणती विझवली तर जिजाऊचा शिवबा कुठून येणार? जिजाऊचा शिवबा नाही आला तरी स्वराज्य कसं उभं राहिलं? जिजाऊने शिवबा आणला म्हणून तर आपण सुरक्षित आहोत ना आई? आई अगं तुला एक सांगू, तू मला जर जन्माला देऊन बघितलंस ना तर मी नक्की खूप छान शिकवेन. तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. बघ तू जन्माला आल्यानंतर मी तुझ्यासारखीच दिसेन. तुझ्यासारखी दिसले ना का तुलाच वाटेल की माझी बच्चाई आहे. मी तुला कामात मदत करेन. मी काही त्रास देणार नाही, बाबांना सुद्धा काही त्रास देणार नाही. मी खूप शिकून इंजिनियर डॉक्टर बनेन. मी माझ्या लग्नाचा स्वतः खर्च करेन. तुम्हाला लग्नाचा सुद्धा खर्च करून देणार नाही. तुला एक काही प्रश्न विचारू का? जर तुम्ही अशाच जर मुलींना जन्म द्यायला नाकारलं तर उद्या वडिलांच्या किंवा वडिलांना खुशीत घेऊन वडिलांना वात्सल्याने सांभाळणारी मुलगी कुठून येणार? मुलगीची माया वडिलांना हवी असते ना, वडिलांना मुलगी आवडते ना, तुम्ही मुलगी का नको बोलताय? भावाला भाऊबीजेसाठी रक्षाबंधनासाठी बहीण कुठून येणार? तुमच्या ज्या जन्माला येणाऱ्या मुलासाठी लग्न करण्यासाठी बायको कुठून येणार? मग तुमचे पुढचे वंश कसे निर्माण होणार? असे जर तुम्ही स्त्रीचे वंश जर मिटवत राहिलात तर ह्या कुठल्याच गोष्टी होऊ शकत नाही का ग आई? तू विचार कर. तू मला नको मारू, पण मी तरी काय करू आणि तू तरी काय करशील? तुझ्या हातात तर ते काहीच नाहीये. तरी पण आई एकदा विचार करून मला जन्माला देण्याचा निर्णय घे. पण जर तू मला जन्माला नाही दिलंस तर काय? मी हे जग नाही बघू शकणार. मी परत ह्याच
परत ह्याच स्त्री भ्रूण हत्या करणं हा कायद्याने गुन्हा आहे. आपण स्त्री भ्रूण हत्या ही थांबवली पाहिजे. कारण ज्या स्त्रिया म्हणजे जे बाळ पोटात जन्माला यायच्या आधीच मारलं जातं, त्यामध्ये BNS अंतर्गत कलम 88 स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भपात करणे, त्याचप्रमाणे कलम 90 गर्भपाताच्या उद्देशाने केलेल्या कृत्यानुसार स्त्रीचा मृत्यू घडू शकतो. त्यानंतर कलम 91 नुसार जन्म घेण्यापूर्वी बाळाचा मृत्यू घडवून आणणे, यामध्ये जो लिंग चाचणी करतो त्या डॉक्टरचा परवाना रद्द होऊ शकतो किंवा त्याला आणि लिंग चाचणी करून घेणाऱ्या ज्या नातेवाईक आहेत त्यांना 3 ते 5 वर्षापर्यंत तुरुंगवास व 10,000 रुपयापर्यंत 1 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. स्त्री भ्रूण हत्या आपण थांबवतोय, बरोबर आहे ना? स्त्री भ्रूण हत्या थांबवून आपली मुलगी सुरक्षित, जी लहान मुलीपासून ते मोठ्या मुलीपर्यंत मुलगी सुरक्षित नाहीये, तर मुलगी आज स्त्री भ्रूण हत्येसाठी मी बोलते, म्हणजे जन्माला येणारी जी मुलगी आहे ती सुद्धा सुरक्षित राहिली पाहिजे. ह्या जन्माला येणाऱ्या मुलीच्या सुरक्षितेची काळजी ही तिने स्वतःची घेतली आहे. त्यासाठी मला एक छोटासा संदेश मुलीला द्यायचा आहे. ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्यात तू फडफडू नको. ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्यात तू फडफडू नको. पेटून उठ तू रडू नको. पेटून उठ तू रडू नको. या जगातल्या दुर्योधनाच्या औलादींची कमी नाही. या जगातल्या दुर्योधनांच्या औलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण आता याचीच आता हमी नाही. वाचवायला येईल कृष्ण आता याचीच आता हमी नाही. बांगड्या घातल्या माणुसकीने, बांगड्या घातल्या माणुसकीने मदतीसाठी तू ओरडू नको. बांगड्या घातल्या माणुसकीने मदतीसाठी तू ओरडू नको. ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्यात तू फडफडू नको. ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्यात तू फडफडू नको. पेटून उठ तू रडू नको. पेटून उठ तू रडू नको. आता लढ.